रात्री आमचा बराच वेळ चाललेला जायचं की नाही पनवेलला. तर मग सगळे बोलले आता नका जाऊ, खूप उशीर झाला. सगळेच बोलले थांबा थांबा, तर मग काय थांबलोच आम्ही. झोपायला पण खूप उशीर झालेला, 2 वाजले आणि सकाळी पण डमरूने उठवलं 6 वाजताच. तर सगळे उठलेले, मावशीने त्याला घेतलेलं, माझा भाऊ पण आलेला. तर त्याला हे टाल भेटलेलं कुठून तरी, तर ते वाजवायचं चाललेलं दोघांचं काम. डमरूला तो शिकवत होता आणि त्याच्या साईजचं करून दिलेलं. तर तो बघा कसा वाजवतोय, त्याला पण असं काही ना काही धिंगाणा लागतोच आहे. आणि इकडं पाठीमागं माझ्या बहिणीची आवरावरी चाललेली, तिला जायचं होतं हॉस्पिटलला. आणि इकडं मग सगळे गेल्यानंतर आवरावरी झाल्यानंतर इकडं माझा चाललेला नाश्ता. आणि डमरू करत होता धिंगाणा, म्हणून मी त्याला म्हटलं होतं फटका देईल तुला मी आता. त्यानंतर उमेश पण बोलला चला आता किती वेळ थांबता इथे, कारण की दुसरा दिवस उगवला, आम्हाला काल रात्रीच निघायचं होतं. पण आता बोलला चला चला. तर मग तसे पण निघता 1 वाजले आणि पाऊस पण खूप येत होता. तर तो बोलला चला आपण पटकन निघूया. गाडी वगैरे त्यांनी पुसून घेतली, गाडीत बसलो आणि थेट निघलो आम्ही पनवेलला जायला. डमरू असा भोंगळा दिसतोय, पण भोंगळा नाही, तो डायपर घातलाय. त्याला आम्ही काहीच तयार नाही केलं आहे, त्याच अवस्थेत त्याला घेऊन निघलेलो. त्यानंतर जाता जाता मला प्यायचा होता उसाचा रस, तर आम्ही थांबलेलो. घरी आल्यानंतर डमरूला हे घाटकोपरवरून आम्ही जे कपडे आणले होते तर हे घालून बघितले, खूपच क्यूट दिसत होता. गोव्याची फील येते हे कपडे घातल्यानंतर. आता कधी कुठे गेलो फिरायला तर हे कपडे त्याला नक्कीच घालू. त्यानंतर जेवण वगैरे आमची झाली आणि मग काय डमरूची माझी चाललेली मस्ती बघा कसा झोपला होता. तर असा होता दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या. बाय बाय.